दान धर्माचा उपदेश केला, राजधर्मात स्त्री धर्माचा उपदेश केला आणि स्त्री धर्माचा उपदेश करत असताना द्रौपदी मातेला थोडं स्मित हास्य आलं. भीष्म पितामहांनी विचारलं, द्रौपदी, मी इथे राजधर्माचा उपदेश करतोय, दान धर्माचा उपदेश करतोय, तुला हसण्यासारखं याच्यामध्ये काय? द्रौपदीनं सांगितलं, काही नाही पितामह, सहज हसलं. पितामहांनी सांगितलं, कुलीन स्त्री कधीच सहज हसत नाही. कुलीन स्त्री काहीतरी कारण असल्याशिवाय कधीच हसत नाही. हसण्याच्या पाठीमागे काहीतरी विशेष कारण असावं लागतं, तशी कुलीन स्त्री कधीच हसत नाही. द्रौपदी, काय झालं बोल, कशाकरिता हसली, का हसलीस? द्रौपदीनं न राहून सांगण्यासाठी सुरुवात केली, महाराज, स्त्री धर्माचा विचार तुम्ही सांगताय, राजधर्माचा तुम्ही विचार सांगताय ना, हा विचार कुठे गेला होता तेव्हा ज्या वेळेस दुशासनानं माझ्या साडीला हात घातला, माझ्या केसाला धरून फरफडत मला भर सभेमध्ये ओढत आणलं आणि ओढत आणल्यानंतर माझ्या साडीला हात घातला आणि मला विवस्त्र करू पाहत होता दुशासन. त्यावेळेस तुमचा धर्म कुठे गेला होता महाराज? त्या सभेमध्ये तुम्हीही उपस्थित होता, तुम्हीच नाही, अहो कृपाचार्य, द्रोणाचार्य, भीष्माचार्य, महान महान ऋषी महर्षी त्या ठिकाणी उपस्थित होते. एकानंही माझी व्यथा ऐकली नाही. कुठे गेला होता त्यावेळेस तुमचा धर्म महाराज? अहो, एक शब्दभर जर तुम्ही दुर्योधनाकडे, एका नजरेनं तुम्ही दुर्योधनाकडे पाहिलं असतं ना, त्या दुर्योधनाची हिंमत झाली नसती माझ्या केसाला हात लावायची, माझ्या वस्त्राला हात घालायची त्या दुःशासनाची. एक नजरभर तुम्ही उचलून पाहिली असती तर. पण तुम्ही नजरभर उचलून पाहायचं सोडून द्या, तुम्ही अवाक्षरही काढलं नाही. त्यावेळेस तुमचा धर्म कुठे गेला होता महाराज? आणि आज तुम्ही आम्हाला धर्माचं व्याख्यान देताय, आम्हाला धर्माचा उपदेश करताय. पितामह भीष्मांनी सांगितलं, द्रौपदी, त्या दिवशी मी काही बोलू शकलो नाही, त्याचं एक विशेष कारण होतं. काय कारण होतं महाराज? मी दुर्योधनाच्या घरचं अन्न खाल्लेलं आहे आणि त्याच्या घराचं अन्न खाल्लं असल्या कारणानं जैसा खावे अन्न वैसा होवे मन. जसं अन्न खाल्लं जातं ना, तसं मन बनत असतं माणसाचं, तशी बुद्धी बनते. आहार शुद्धो सत्व शुद्धी, सत्व शुद्धी ध्रुवा स्मृती. आपली स्मृती, आपली बुद्धी आपल्याला जशी बनवायची ना, ती कशी बनवायची हे आपल्या हातात आहे. आपण जसा आहार घेऊ ना, तशी आपली बुद्धी बनत असते. आणि ऐक द्रौपदी, मी दुर्योधनाच्या घरचं अन्न खात होतो आणि दुर्योधनाच्या घराचं अन्न खाल्ल्या कारणानं मला त्याच्या विरुद्ध काही बोलता येत नव्हतं. म्हणे, मग महाराज, दुर्योधनाच्या घरचं अन्न खाऊन आजही तुम्ही तिथेच आहात ना, दुर्योधनाच्याच घरचं अन्न खाल्लेलं आहे ना? द्रौपदीला सांगितलं, नाही द्रौपदी, माझ्या अंगामध्ये ज्या संपूर्ण रोम छिद्रामध्ये अंग मध्ये बाण शिरलेले आहेत ना, त्या प्रत्येक बाणाच्या द्वारे संपूर्ण अंगातलं दुर्योधनाच्या अन्नाचं जेवढं जेवढं रक्त निर्माण झालेलं होतं ना, ते सगळं रक्त मी या देहातून बाहेर काढून टाकले. आणि ते रक्त बाहेर काढल्यानंतर माझी स्मृती शुद्ध झाली, माझी बुद्धी शुद्ध झाली आणि म्हणून मी अधिकार प्राप्त वाणीनं तुझ्या समोर हा उपदेश करतोय. याचं कारण आहे, आता ते रक्त माझ्या शरीरात राहिलं नाही, ते रक्त मी बाहेर काढून फेकलंय. म्हणून आज राजधर्माचा, स्त्री धर्माचा, भगवत धर्माचा उपदेश त्या ठिकाणी तुम्हाला करतोय. पाचही पांडवांना अतिशय सुंदर उपदेश त्या ठिकाणी भीष्म पितामहांनी केला.